मिळते। शिवसेनेचे मनसेनेचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। अभिजित पानसे सर आपल्या सोबत आहे। सर मोठी गर्दी या मोर्चामध्ये आणि थेट महानगरपालिकेला इशाराच म्हणावा। इशारा म्हणण्यापेक्षा ना ही उद्विग्नता आहे ठाणेकरांची। सामान्य ठाणेकर उतरले। आज गोष्ट अशी वर्षानुवर्ष सत्तेत राहून ठाण्याची जी बजबज पुरी केलेली आहे ना याच्या विरोधातला हा राग आहे आणि ही रागाची सुरुवात आहे। यांना खाली घेतल्याशिवाय हा राग शांत नाही होणार। राग नेमका काय आहे? कशासाठी इतका राग ठाणेकरांना? लक्षात घ्या, साध्या साध्या गोष्टी आहेत। गेले अनेक वर्ष तुम्ही सत्तेत मुख्यमंत्रीपद ठाण्याने भूषवलं, उपमुख्यमंत्रीपद ठाण्याने भूषवलं। यास भूषवतंय आता। आज काय झालंय या सगळ्या गोष्टीमध्ये रस्त्यावर खड्डे आता रोजचे झाले। ट्रॅफिक इथून घोडबंदरला 2-2 तास लागायला लागले। आज पाण्याचा प्रश्न, आमचं धरण नाही, टँकर लॉबी मोठी उभी राहिलेली आहे। या सगळ्याच्या पलीकडे शिक्षणात काही काम नाही, मेडिकलमध्ये काही काम नाही। कुठलं काम केलंय की ज्यांना आम्हाला अभिमान वाटावा? नक्कीच, पण एक तुमच्या बोलण्यातून, कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की रोष कुठेतरी उपमुख्यमंत्र्यांवर आहे। असं का? उपमुख्यमंत्र्यांमुळे हे सगळं होतं असं म्हणावं? मग काय झालंय याचं खरं कारण तुम्हाला सांगू का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब अख्खे महाराष्ट्रभर फिरत राहतात। त्यांच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी केलेला गदारोळ त्यांना अजून कळत नाहीये। ठाणं उद्ध्वस्त केलेलं आहे, त्याच्यात त्यांनी उडी मारून करायला पाहिजे काहीतरी। आज गोष्ट अशी आहे की प्रत्येक लाखो करोडो रुपयांच्या योजना इथे फक्त आणल्या जातात आणि एकही योजना कार्यान्वित होत नाही। हे अपयश कोणाचं आहे? मग तुम्ही स्वतः सांगणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सगळ्या गोष्टी सांगणार तुम्ही जाऊन? मला असं वाटतं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना कळत नसेल अशातला भाग नाही, पण त्यांना वळत नाही हा आमचा राग आहे। आज गोष्ट अशी आहे की मेट्रोचं ते उद्घाटन केलं 2 डब्यांचं, काय झालं त्याचं? ती डिसेंबरमध्ये होणार होती ना, 25 डिसेंबर ना, 2025 डिसेंबर। ते मेट्रो, ते क्लस्टर, या सगळ्या गोष्टीत निव्वळ अपयशी हे प्रशासन आहे, हे शासन आहे आणि सामान्य ठाणेकरांना इथे इतका त्रास होतोय। मुंबईतल्या इतर लोकांना ठाण्याला जायचं किंवा आम्ही ठाणेकर आहोत सांगितलं तर कपाळावर हात मारायची परिस्थिती आणलेली आहे। ही आमची आता योग्यता आहे। नक्कीच हा मोर्चा निघाला आहे, या माध्यमातून महानगरपालिकेच्या मोर्चे बांधणीला पण सुरुवात झाली असं म्हणावं का? आणि युती आता निश्चित आहे मानावं, त्याचा हा पहिला टप्पा? मला असं वाटतं हे 2 विषय वेगवेगळे आहेत। युतीचा विषय वेगळा आहे। युतीचा जो काही निर्णय आहे तो माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धवसाहेब घेतील। त्याविषयी आम्ही जेव्हा ठाण्याच्या एकंदरीत त्या परिस्थितीविषयी जेव्हा बोललो त्या आमचाही याला एक राग, संताप व्यक्त करायला मोर्चा काढण्याचं ठरलं। शिवसेनेचं पण ठरत होतं आणि आम्ही दोघंही पोळलेलो होतं। समस्त ठाणेकर पोळलेले आहेत, तर कोणीतरी आवाज उठवायला म्हणून आम्ही इथे रस्त्यावर उतरलो। नक्कीच, पण हा आवाज तिथपर्यंत पोहोचेल महानगरपालिकेपर्यंत आणि ज्या काही भानगडी, ज्या काही समस्या इथल्या नागरिकांना भेडसावत आहेत त्यांची मुक्तता होईल यातून? मला असं वाटतं हा आवाज ठाणेकरांपर्यंत नक्की पोहोचेल आणि ठाणेकरांपर्यंत हा आवाज पोहोचला त्यांना संताप व्यक्त करायला जेव्हा जेव्हा इलेक्शन येतील तेव्हा तुम्ही हे निवडून दिलेले हे सगळे लोकांना यांना खाली घ्यायचा तर ठाण्याचं बल होईल। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे।